चॉकलेट ड्रीम केक तर तुम्हा सर्वांना माहितीच असेल, पण आज मँगो ड्रीम केकची रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी, तोही अगदी सोप्या पद्धतीने, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात अगोदर हापूस आंबा स्वच्छ धुवून अर्ध्या आंब्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या व अर्ध्या आंब्याच्या फोडींचा पल्प करून घ्यायचा। मँगो फ्लेवरचा केक स्पॉन्ज बनवून घ्यायचा। अगदी एकच स्लाइस लागते याची। इथे मी ड्रीम केकचा टीन वापरला आहे, तुम्ही घरातला एखादा साधा टीन वापरला तरी चालेल। केक बेस टीन साईजमध्ये कट करून टीनच्या तळाशी सेट करून घ्यायचा। त्यानंतर थंड पाण्यात थोडं मँगो पल्प घालून घ्यायचं। आंबा आंबट असेल तर 1 चमचा पिठी साखर घालून घ्यायची। हे छान मिक्स करून घ्यायचं। केक बेसला छान सोक करून घ्यायचं। त्यानंतर व्हिप क्रीम मध्ये मँगो पल्प घालून घ्यायचा। तयार झालेली मँगो फ्लेवरची क्रीम केक बेसवर लावून घ्यायची। क्रीम प्लेन करून त्याच्यावरून बारीक चिरलेल्या आंब्याच्या फोडी घालून घ्यायच्या। उरलेले केक बेसचे पीसेस करून ते सुद्धा घालून घ्यायचे। त्यानंतर त्यावर मँगो पल्प घालून घ्यायचा। टीन टॅप करून घ्यायचा। व्हिप क्रीम व व्हाईट चॉकलेट समप्रमाणात मिक्स करून त्याचं व्हाईट गनाश बनवून घ्यायचं। त्यामध्ये थोडंसं मँगो इमल्शन घालून छान मँगो गनाश बनवून घ्यायचं। तयार झालेलं गनाश टीनमधील मिश्रणावर स्प्रेड करून घ्यायचं व टीन टॅप करून 15 मिनिटं फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा। एका बाउलमध्ये व्हाईट चॉकलेट घेऊन ते मेल्ट करून घ्यायचं। सेट झालेल्या गनाशच्या मिश्रणावर चॉकलेट स्प्रेड करून घ्यायचं। आपल्याला इथे चॉकलेटची एक पातळ लेअर द्यायची आहे। इथे मला मार्बल इफेक्ट द्यायचा होता, त्यामुळे मी अर्ध चॉकलेट पोर केल्यावर उरलेल्या चॉकलेटमध्ये मँगो इमल्शन टाकून मग परत त्यावर पोर करून घेतलं। त्यानंतर टीनला झाकण लावून बंद करून 2 तासांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं। गार्निशिंगसाठी इथे मी बारीक चॉप केलेल्या आंब्याच्या फोडी वापरल्या आहेत। तुम्ही याच्यासोबत ड्रायफ्रूट सुद्धा वापरू शकता। तयार आहे आपला ड्रीम केक। अगदी सोपा आहे आणि तेवढाच डिलिशियस सुद्धा। हा ड्रीम केक खाल्ला तर तुम्ही नॉर्मल केक विसरून जाल। पण याला ड्रीम केक का म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का? कमेंट करून नक्की सांगा। आंब्याचा सीझन संपायच्या आधी एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।